नमस्कार. रुचिराज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील चविष्ट अशी ही बेसनच्या पिठापासून तयार केलेली थापवडी. चला तर मग साहित्य दाखवते. एक मोठी वाटी चणा पीठ, 2 मोठे कांदे, 7-8 लसूण पाकळ्या ठेचून, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद, चवीसाठी थोडासा गूळ, हिंग, मोहरी, तेल, 1 वाटी पाणी. कृती: कढईमध्ये अर्धा वाटी तेल गरम करून त्यात मोहरी टाकून लसूण लालसर होईपर्यंत तळणे, कढीपत्ता टाकणे आणि जवळणे. नंतर कांदा टाकून चांगला परतणे, त्यात तिखट, मीठ, हळद, गूळ एकत्र करून टाकणे. 1 वाटी पाणी टाकून पाण्याला उकळी आली की त्यात कोथिंबीर आणि पीठ टाकून चांगले ढवळणे, पिठाला गुठळी राहता कामा नये. नंतर 10 मिनटं गॅस बारीक करून वाफवणे. नंतर ताटाला तेलाचा हात लावून त्यामध्ये पीठ काढून गरमच असताना पाण्याचा हात लावून वडी थापणे. 10 मिनिटांनी वडी गार झाल्यावर त्या कापणे तुम्हाला पाहिजे तशा. नंतर पुन्हा तेल गरम करून त्यात हिंग, लसूण, कढीपत्ता हे घालायचं, कारण म्हणजे पोटाला चणापिठामुळे गॅस होत नाही आणि खायला पण स्वादिष्ट लागतात. आणि मंद आचेवर लालसर तळून घेणे. अशा ह्या रुचिराज स्पेशल स्वादिष्ट आणि चविष्ट थापवडी. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा.